आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। सतत चर्चेत राहणारी सिटी लिंक बस पुन्हा एकदा अपघातामुळे चर्चेत आली आहे। रात्री 10 वाजेच्या सुमारास त्र्यंबक रोडवरील त्र्यंबक विद्या मंदिर जवळ बस क्रमांक MH15 GB 7688 ही थेट रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरवर चढली आणि डिव्हायडरही पूर्णपणे तोडून टाकला। ही बस त्र्यंबककडून नाशिक रोडच्या दिशेने जात असताना हा अपघात घडल्याचे प्राथमिक माहितीतून समजले आहे। बसमध्ये त्यावेळी 5 ते 6 प्रवासी होते। सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही। नाव सांगा तुमचं? निलेश पगारे, जगन्नाथ पगारे। बॅच नंबर काय आहे? 1587। 1587। आणि कोणत्या याच्यातली? नाशिक रोड डेपो। नाशिक रोड डेपो। डेली 7688। अच्छा, कुठे चालता डेली? त्र्यंबक लाईन। आता कुठून येत होते? आता त्र्यंबकहून येत होते। दारू कुठे पेले आणि ड्रिंक कुठे केली? ड्रिंक केली नाही। बस मध्ये चेक करू शकता तुम्ही। सांग, ही डिवायडर कशी चढवली तुम्ही? राईट साईडचा टायर व्हील जाम झालं, राईट साईडला ओढली तिने। आणि पॅसेंजर किती होते? पॅसेंजर 6-7 जण होते। ते सोडले का? हा, ते दुसऱ्या ट्रान्सफर केले, बस मध्ये गेले? बसमध्ये आमच्या। अपघाताची माहिती मिळताच सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली SI जगताप, पोलीस कॉन्स्टेबल कनोजे, DB पथकाचे आहे सचिव आजबे तसेच DB हवालदार जाधव तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। सध्या या प्रकाराचा पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहे। सिटी लिंक बसच्या वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।